तुम्ही त्यांच्या आरोग्याविषयी सांगितलं, सकाळीच तुमच्याबरोबर जी घटना घडली त्याविषयी सांगितलं. तर मग हे जे आहे, जे त्यांना आजारपण होत असतील किंवा त्यांची काही दुखणी असतील, तर यावर उपाययोजना कोण करतं? कारण आपल्याला सरकारकडून सुद्धा खूप गोष्टी प्रोव्हाईड केल्या जातात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी. पण त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतात का? मूळतः त्या ठिकाणी HIV प्रमाण खूप अगोदर खूप आहे. हं. जास्त होतं, हं, पण हं. आता ते कमी झालेलं आहे. हं, हं. आता जर का आपण विचार केला तर बुधवार पेठेत HIVचं प्रमाण कमी आणि बाहेर वेगवेगळ्या हां, स्लम हां, हां. पॉकेट किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये ते प्रमाण मोठ्या हं, हं. प्रमाणावरती आहे. पण त्या वस्तीमध्ये कमी आहे. कारण की हं. आता प्रत्येक महिला तेवढी जागृत झालेली आहे आणि ती स्वतः कंडोम यूज करतीये. कारण की जर का एखादा गंभीर आजार त्या महिलेला झाला, हं, तर हं. तो आजार म्हणजे भयान असतो आणि त्याची ट्रीटमेंट असेल, औषध उपचार असेल, ते खूप हार्ड असतं. त्यामुळे ती महिला स्वतःची काळजी तर स्वतः त्या ताई घेतच आहेत आणि ह्या आजारापासून तर त्या पूर्णतः लांब ह्या आजाराला लांब ठेवण्यासाठी त्या तत्पर आहेत. हं, हं, हं. कारण की त्यांना तो आजार लावूनच घ्यायचा नाहीये. कारण की एक मनात भीती असते, की जर का तो आजार झाला, तर मग ARTच्या गोळ्या खाणं आलं. मग हं, हं. त्या आपल्याला ह्या व्यवसायामध्ये जेवढं व्यवस्थित करता हं, येतो हं, आता, हं. तेवढं त्यानंतर व्यवस्थित करता येत नाही. कारण की जीवनमान तर वाढतं, पण त्या गोळ्या खात असताना काही ताईंना त्रास होत असतो. शरीराची पण शरीराचं हेळसांड म्हणजे होते. अ, काहींना त्या गोळ्या सूट होतात, काहींना त्या गोळ्या सूट सूट होत होत नाहीत. नसतात बरोबर. आणि त्या गोळ्या आयुष्यभर खाणं कंपल्सरी हं. असतं. त्यामुळे एक परत तो विषयाचं हे होतं, की अरे मी हा व्यवसायात गेले आणि म्हणून मला हा आजार झाला. हं, हं. त्यामुळे मग आणि येणारा हा वर्ग किंवा कस्टमर एकाच बाईकडे जातो असंही नाहीये. वेगवेगळ्या वेगवेगळ्या असतात. ठिकाणी तो जातच असणार 100%. कस्टमर सुद्धा वेगवेगळे असणार आणि समोरचा व्यक्ती सुद्धा हां, वेगवेगळेच वेगवेगळा असणार. असणार आणि त्यामुळे म्हणजे आणि तिथं कसं होतं, की क्राउड जो आहे तो सांगू नाही शकत, की हा चांगल्या घरातला आहे का तो नाही. हं. असं म्हणजे प्रत्येकजण त्या ठिकाणी फक्त उपभोगण्यासाठीच येतंय आणि ही जी महिला असते, त्या ताई ज्या असतात त्यांना असंच वाटत असतं, की बाबा आपल्याला 4 पैसे कमवता आले पाहिजे. कमवता आले बरोबर. पाहिजे आणि 4 पैसे आपल्याला बाजूला ठेवता आलं मग जर पाहिजे. ह्या प्रोसेसमध्ये अनावधानाने म्हणा, त्या महिला प्रेग्नंट राहिल्या, त्याच्यानंतर जर त्यांना मूलबाळ होत असेल, तर मग त्याचा सांभाळ त्या कसं करतात? जर का या काही म्हणजे प्रत्येक महिलेला आई होण्याचा तर अधिकार हं, आहे ताई. हं. मग ती ताई असू दे नाहीतर दुसरी कुठलीही कोणीही असू महिला दे. असू दे. बरोबर. म्हणजे लग्न झालं तरच बाळांना जन्म घालणं हं, अ, ही एक आपली म्हणजे पद्धत आहे. हं, हं. पण शेवटी एक मातृत्व आपल्याला मिळावं आणि मी पण आई व्हावं, हं, हं. अशी इच्छा प्रत्येकालाच असते. हं. तर त्या ताईंना सुद्धा असं वाटत असतं, की आपलंही मूल असावं, आपण म्हणजे आई म्हणून आईच्या भूमिकेत असावं हं. आणि त्यांना ते आवडतं आई होणं पण. तर बऱ्याच म्हणजे बरीच टक्केवारी अशी आहे त्या ठिकाणी, की आई म्हणून त्या स्वतः मुलाला जन्माला घालतात. घालतात. पूर्वी बऱ्याच अडचणी येत होत्या, पण आता एक नियम झाला, की आईचं नाव आपण लावू लावू शकतो. शकतो. बरोबर. हा प्लस पॉइंट झालाय हं, आमच्या हं, हं. भागातल्या महिलांसाठी. पूर्वी नव्हता. कारण की कसं व्हायचं, की एखादा माणूस तिच्या आयुष्यात यायचा, तो निघूनच निघून जायचा. जायचा. तो काय कायमस्वरूपी. कारण की त्या भागातल्या ताईंबरोबर कुठलाच व्यक्ती स्थिर राहत नाही. हं, हं, हं. आज आहे तर उद्या नाहीये. 6 महिने, 1 वर्ष, जास्तीत जास्त 2 वर्ष सतत त्यांच्याबरोबर व्यक्ती बदलत असते. हं, हं. त्यामुळे जर का एखाद्या ताईंनी मुलाला जन्माला घातलं, तरी तिथं असाच विषय होतो, की हे बाळ माझं नाहीये. मी ह्या बाळाला का सांभाळू? आणि मी ह्या बाळाचं बाप नाहीये. हं, हं, हे हं. मूल माझं नाहीये. अशा पण घटना त्या ठिकाणी घडत असतात आणि मुलांचं आयुष्य मात्र कसं होतं, की सिंगल पॅरेंट्स फक्त हं. आईचंच हो, प्रेम भेटतं हो. आणि बराच वेळ त्यांना डे केअरमध्ये राहावं लागतं, हं. वेगवेगळ्या संस्थांमध्ये राहावं लागतं. त्यामुळे आई-वडिलांच्या प्रेमापासून ही मुलं वंचित असतात आणि त्यांचं जे पूर्ण बालपण असतं, म्हणजे दिवसातला बराच वेळ हं. संस्थेमध्ये जातो. आणि थोडासा वेळ आईकडे असतो. हं, हं. त्याचबरोबर त्या एरियाच्या वातावरण हे पोषक नसल्याकारणाने
काही महिला मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे ठेवतात, बरोबर. भावाकडे ठेवतात, हम्म, हम्म. काही लोक संस्थेत ठेवतात, हम्म. काही लोक त्याच भागातल्या डे केअर संस्थेमध्ये ठेवतात, की पण मुलांना ते जन्माला मग घालतात. असा काही किस्सा आहे का की वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं एका उच्च लेवलला काम करतायत आता किंवा नोकरीला आहेत, असा काही एखादा किस्सा आहे का? म्हणजे कसं होतं ताई, की काही महिला ज्या महिलांची मुलं बाहेर शिकतात म्हणजे शिक्षण घेतात आहेत, गावाकडं असतात. हम्म, हम्म. त्या ताईंची मुलं बऱ्यापैकी शिक्षण घेऊन नोकरी वगैरे हम्म. करताना आपल्याला अनुभवायला मिळतात आहेत. पण ह्या भागामध्ये कसं होतं, की जी मुलं संस्थेत जातात, ती हम्म, मुलं परत 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर परत ते गल्लीतच दिसतात. हम्म. म्हणजे 18 वर्षानंतर खरी गरज त्या मुलांच्या संगोपनाची आहे. बरोबर. संस्था फक्त 18 वर्षापर्यंत त्या मुलांची काळजी काळजी घेतात करते, बरोबर. आणि 18 वर्षानंतर मग काय? हा हम्म. प्रश्नचिन्हच आहे ना. 18 वर्षानंतर ही मुलं परत त्यांच्या आईच्या अवतीभोवतीच्या परिसरामध्ये येतात बरोबर. आणि परत जे लहानपणी जे बघायला नाही पाहिजे, तेच मोठेपणी बघत बघतात. असतात. हम्म. त्यामुळे तिथं मला असं वाटतं, की जी मोठी मुलं आहेत, की जे काही मुलं त्या ठिकाणी परत आलेली आहेत हम्म. संस्था सोडून आणि सतत त्या एरियामध्ये सर्रास त्यांचा जो वावर आहे हम्म. किंवा ज्या गोष्टी त्या अम, अनुभवत आहेत मुलं, ते चुकीचे आहेत. हम्म. आणि ज्या मुली म्हणून जन्माला येतात, तर काही महिला त्या मुलींचं लग्न वगैरे करून देतात. म्हणजे 18 वर्षाची झाली मुलगी, की ते हम्म. रीतसर गावाकडं त्यांचं लग्न वगैरे करून देतात. पण शक्यतो मुलीला ह्या भागामध्ये सर्रास महिला ठेवत नाही. हा, हा. कारण की त्यांना ती भीती असते. हम्म. मुलं जी असतात, तर मुलांच्या बाबतीत थोडंसं ते एवढं हे विचार करत नाही. हम्म. पण माझ्या मते मुलांना पण त्यांनी त्याच पद्धतीने सांभाळलं पाहिजे, सांभाळलं बरोबर. पाहिजे. आणि तुम्ही अगोदर एक प्रश्न मला विचारला होता, की त्यांचं जे पालकत्व हम्म. जे आहे, तर कसं असतं, की आज सिंगल महिलेला कुणी भाड्याची खोली पण नाही देत, देत सहज नाही भेटत. सहज देत नाही, हम्म. सहज मिळत पण नाही. हम्म. आणि मग त्या ताईला त्या बुधवार पेठेतनं बाहेर जर का एखादं घर हवं असेल, तरी खूप मोठे प्रश्न येतात. खूप स्ट्रगल म्हणजे येतात पण. तिचं आयुष्य जर का तिला असं वाटत असेल, की नाही मला माझ्या मुलाबाळांना घेऊन वेगळं राहायचंय, वेगळ्या ठिकाणी राहायचंय, तर ती जर का प्रयत्न करत असेल, तर तिला ते सहज भेटत नाही. हम्म. दुसरी गोष्ट एक मनात भीती असते, की बाबा मला जर का भाड्याची खोली मिळाली, तरी आजूबाजूच्या लोकांनी जर का मला बुधवार पेठेत बघितलं, तर माझी काय इज्जत राहिली? म्हणजे आणि स्वतःबरोबरच आपल्या मुलाबाळाची पण काय हे काय राहणार. राहिली? एक मध्यंतरी एक केस घडली होती. त्याचा आवर्जून मी उल्लेख करेल, कारण की त्या ताईला मी काउन्सिलिंग केलेलं होतं. एक ताई होती, की त्या ताईची आई सेक्स वर्कर होत्या आणि आईनी एका माणसाबरोबर त्या निघून गेल्या आणि त्याच्यापासून तिला एक बाळ झालं, म्हणजे मुलगी झाली. आणि त्या मुलीला त्या मुलाच्या आईनी स्वीकारलं, आजीनी स्वीकारलं आणि त्या मुलीला शिक्षण वगैरे दिलं, मोठंही केलं खूप छान पद्धतीने. आणि ती जी आई होती, ती आई 7 वर्षानंतर ती निघून गेली. ती कुठं गेली, परत त्या व्यवसायात आली का, ती मयत झाली का, हे माहिती नाही. पण ती निघून गेली. म्हणून त्या माणसाने परत एका दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केलं आणि मग त्या महिलेपासून त्याला अपत्य झाली. आणि आत्ता एक छोटंसं घर त्यांचं आहे. त्या घरावरती नियमानुसार अधिकार त्या मुलीचा असा असायला पाहिजे. पण दुसऱ्या पत्नीच्या म्हणजे ज्या काय दुसरे म्हणजे त्या माणसाने जे दुसरं लग्न केलं, त्यांची जी फॅमिली होती, त्यांचं असं म्हणणं होतं, की ह्या ची आई धंदा करते, ही जी आई धंदेवाली आहे, बुधवार पेठेतनं आलेली आहे, हिला म्हणजे हिला कसं काय तुम्ही हे करू शकता? आणि त्या महिलेची एक मुलगी आहे, की जी 10वीची परीक्षा देते आणि तो खूप मोठा विषय झालता.
ती कित्येक दिवस घराच्या बाहेर तिला काढलं होतं. तिचं हम्म. सामान वगैरे सगळं बाहेर काढून टाकलं होतं आणि कित्येक दिवस ती महिला रस्त्यावरती राहत होती. त्या केसमध्ये सक्सेसपणा मिळाला आणि आता परत ती त्या घरात राहायला गेली. हे मधीच घडलेली घटना. आणि आता एक 15 दिवसापूर्वी तिचा कॉल मला आलता की ताई, तू मला काउन्सिलिंग केलं, तू मला समजून सांगितलं, माझ्या उतरत्या काळात तू माझ्यासोबत होती, माझ्यासोबत कुणी नव्हतं. तर अशा वेळेस फक्त मी तिला धीर देत होते, मी तिला समजूत काढत होते. तू लढ, हो तू लढशील तरच तू जिंकशील. आणि हे जी लोक म्हणतात की धंदेवाली किंवा तुझी आई धंदा करत होती, तुझी आई बुधवार पेठेतली होती, ते म्हणतात ते म्हणून आता तुझं जगणं हे वेगळं आहे. तू त्या आईची मुलगी होती, पण त्या आईने तुला 9 महिने पोटात ठेवलं म्हणून तू हे आयुष्य जगतीये. त्यामुळे लोकांचं काय आज बोलतील आणि शांत होतील, पण आपल्या आईचं तू म्हणजे नाही का स्वीकार आपल्या आईला की ती त्या व्यवसायात होती आणि ते तिने स्वीकारलं. आणि ती मग नंतर सगळ्या गोष्टीला तिने फाईट केली. ती बऱ्याच ठिकाणी जाऊन आली आणि मला तिने ती गुड न्यूज दिल्यानंतर मला खूप छान वाटलं की तिची जी लढाई होती ती एकटीलाच लढायची होती आणि ती लढली आणि तिला पोलीस यंत्रणेकडनं रीतसर परत त्या घरात तिला ताबा मिळाला. हे माझ्यासाठी खूप महत्वाचं एक माझ्या आयुष्यातली पण ती सक्सेस स्टोरी आहे की फक्त मी संभाषण केलं होतं. मी फक्त तिला जे काय मला रात्री अपरात्री कॉल येत होते, ती रडत होती, तिला धीर देण्याचं मी काम केलं होतं. म्हणजे हे सुद्धा एक समाजकार्य असतं की लोकांना कन्व्हिन्स करणं, त्यांना धीर देणं, त्यांना मजबूत करणं आणि तुटलेल्या व्यक्तीला उभं करणं. बरोबर. ही माझी म्हणजे मला पण त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे की बाबा, आणि तिने ते आवर्जून मला कॉल केला ना, त्या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. तुम्ही एवढ्या बालपणापासून तुम्ही त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊयात की महिला ही तिचा उदरनिर्वाह भागवताना तिच्या घरच्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी वेश्याव्यवसायात येते. पण म्हातारपणात किंवा मेनोपॉज नंतरनं त्यानंतर तिचं काय होतं? त्यानंतर तिचा सांभाळ कोण करतं? मूळतः त्या भागामध्ये एक जो व्यवसाय आहे तो साधारणतः 18 ते 35 वयोगटच ह्या धंद्याला खूप परिपूरक असतं. पण एकदा उतरती कळा लागली किंवा वय वाढत गेलं तर हा धंदा नाहीसा होत असतो किंवा कमी होत असतो. ग्राहक वर्ग जास्त त्या महिलांकडे आकर्षित होत नाही. मग अशा वेळेस ती जी स्पर्धा असते त्या स्पर्धेत ती उभी असते आणि ती स्पर्धा ही तिची स्वतःशी पण असतेच, पण इतरांबरोबर पण असते. कारण की तिला कधीही ज्यावेळेस तिच्याकडं अगोदर 10 कस्टमर येत होते आणि आता 1-2 पण कस्टमर येत नसेल तर तिला तो मानसिक त्रास होत असतो. आणि त्याचबरोबर तिला तिच्या वरती अवलंबून असणाऱ्या जी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिचं म्हणजे मानसिकता तिचं खच्चीकरण होत असतं की अरे आता मी ह्यांना कसं बघू, मी त्यांची कशा पद्धतीने काळजी घेऊ. आणि मग नंतर कसं होतं की उदरनिर्वाह करताना ठराविक वयानंतर ह्या आजारी पडतात, वेगवेगळ्या आजाराचं वलय निर्माण होतं. कधी कधी असं होतं की धंदा नसल्या कारणाने महिला दारूच्या व्यसनात अडकतात आणि मग दारूच्या व्यसनाच्या विळख्यात अडकल्यामुळे परत त्या आजारी पडतात. आणि बऱ्याच केसेसमध्ये असं बघायला मिळतं की ज्या कुटुंबासाठी ती झगडा देते, स्वतःची खळगी म्हणजे हा जो व्यवसाय करून जी काही ती इतरांसाठी हे जे काही काम करत असते, पैसा कमवत असते, तीच लोक तिला नंतर नको म्हणतात. आणि काही वेळेस असं पण होतं की ते जे कमवण्याचं साधन म्हणजे तीच असते. मग त्यावेळेस जर का त्या वेगवेगळ्या विळख्यात ती अडकली, आजारपणात अडकली, तर मग ती गावाकडे पैसे पाठवू शकत नाही. त्यांची अपेक्षा असते की पैसे तिने पाठवावे, पण ते होऊ शकत नाही. आणि तिचे बरेच प्रश्न निर्माण होतात. आणि मग नंतर तरी सुद्धा ती शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे 60 वर्ष असेल, 62 वर्ष असेल, 65 वर्ष असेल,
तरी सुद्धा ती त्या काम करते. व्यवसायासाठी थांबलेली असते. कारण की मला आज ना उद्या एक तरी कस्टमर मिळेल, माझा कसं तरी काहीतरी होईल. आणि काही लोक ह्या व्यवसायातनं बाहेर पडतात, ते त्यांच्या गावाकडे जातात, कुटुंबामध्ये राहतात. काही महिला मात्र की ज्यांना कुणीच नसतं, आई वडील नसतात, नातेवाईक नसतात, कुठलंच त्यांना सपोर्टिंग सिस्टीम नसेल, तर त्या महिलेचं मात्र त्याच ठिकाणी मरण होतं. आणि जे मरण असतं ते खूप भयान असतं ताई. खूप त्रास होत असतो. आणि त्या मैती करताना त्यांच्यासोबत त्यांची कुठली लोकं नसतात ना, या गोष्टीचाही भयानक त्रास होत असतो. बरोबर. आणि मला एवढंच म्हणायचं की बुधवार पेठेची ही जी दुनिया लोकांना वाटते, खूप एक जे वलय लोकांनी तयार केलेलं आहे, की लोकांना असं वाटतं अरे खूप छान चालतंय तिथं. नाही. तसं नाही चालत तिथं. खूप परिस्थिती अवघड आहे. बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच अडचणी आहेत, त्यांचे आजारपणाचे विषय आहेत. समाजामध्ये त्यांना तो मान सन्मान नाही आहे, त्यांना समजून घेणारी व्यक्ती नाही आहे, प्रेमाचा अभाव आहे. प्रेम करण्याची इच्छा त्या महिलेची असते, पण तिला प्रेम कुणी देत नसतं ताई. बरोबर. प्रेम तिला असं वाटतं हक्काचं कुणीतरी पाहिजे, पण ते हक्काची भेटत व्यक्ती नाही. तिला शेवटपर्यंत भेटत नसते. तिचा नुसता वापरच होतो. जसं शरीर विकून ती पैसे कमवत असेल, तरी तो तिचा वापरच आहे. बरोबर. कारण की पैसा दिल्यानंतर पण तिची मानसिकता आहे की नाही, हिच्या त्या आदर सन्मान भावनांचा कुठेच नाही. तिच्या भावनेचा कुणीच तसा विचार करत नाही. आणि आता तर सोशल मीडियाने ती बाहेर स्वतःच्या धंद्यासाठी उभी राहिली, तरी तिला सोडत नाहीये. की आजची जी लोकं आमच्या भागात येतात आणि त्या ताई लोकांचे व्हिडिओ काढतात, सोशल मीडियाला अपलोड करतात, यूट्यूबला व्हायरल करतात. म्हणजे तिथं सुद्धा त्यांचं जगणं लोकांनी अवघड कठीण केलेलं करून आहे. टाकलेलं बरोबर. आहे. का लोकांना हे वाटत नाही की त्या बाईचं आयुष्य ऑलरेडी जे ती करतीये, ती मेलेली आहे. तुम्ही आणखीन तिला मारताय. तिला जगण्याला जी तुम्ही सपोर्टिंग सिस्टीम द्यायला पाहिजे. आपण एखाद्याचं चांगलं नाही ना करू शकत, तर वाईट आपण तरी करू वाईट नये. पण कुणाचं नाही करायला पाहिजे. आणि याची खंत वाटते की त्या ताईंचं ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल होतात किंवा आता मध्यंतरी काही केसेस अशा एवढ्या नीच पातळीवरती माणसं जातात, एवढे नालायक होऊ शकतात असं वाटत नाही. पण अशा काही केसेस आहेत की फार आतमधल्या त्या 10x10 खोलीतल्या सेक्स ॲक्टिव्हिटी करतानाचे पण व्हिडिओ लोकांनी व्हायरल केलेले आहेत. म्हणजे ही किती विकृत मानसिकता पुरुषाची आहे. आणि काय मिळणार आहे ह्याच्यातनं? काही दिवस पैसे मिळतील, सोशल मीडियामध्ये व्ह्यूज मिळतील, सबस्क्रायबर वाढतील त्या व्यक्तीचे. पण शेवटी तू जे करतोय त्याची शिक्षा कुठेतरी देव नक्कीच देईल. नक्कीच नाही. कारण की आज सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये, भारतामध्ये स्त्रीला स्त्री शक्तीचा जागर केला जातो. दुर्गा शक्ती म्हणून ओळखली जाते. आणि एक महिला म्हणून जी अष्टभुजा आहे, ती प्रत्येक वेगवेगळ्या नात्यांमध्ये, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये ती पार पाडत असते. ठीक आहे, योगायोगाने तिच्या नशिबात तिच्या योग असेल की त्या बिझनेसमध्ये ती आली आहे, व्यवसायात आलेली आहे आणि त्या व्यवसायातून ती 4 पैसे कमवतीये. पण देवाकडं मी नक्की प्रार्थना त्या ताईंसाठी एवढीच करेल, कुठलंही आयुष्य त्यांना भेटावं, पण कुठलीही ताई बुधवार पेठेत नाही यावी. कारण की तिचं जगणं, तिचे प्रश्न, तिला जे मी रोज अनुभवते, तिचे जे केस स्टडी मी बघते, ज्या ताईंशी मी बोलत असते, काहीतरी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी मी प्रयत्न करते. आणि जीव एवढं पण वरती आलेला नसतो कुणाचा. पण तरीसुद्धा त्या ना म्हणजे स्वतःसाठी तर ती जगण्याची तिची धडपड असतेच. पण जी इतरांसाठी तिची धडपड असते, जी विचार करत असते. आणि आज कोरोनामध्ये जे खूप मोठी म्हणजे रोगराई पसरली होती, त्यावेळेस त्या भागामध्ये त्या एकट्या पडल्या होत्या. त्यांना आधाराची खूप मोठी गरज होती ताई. बरोबर.
कारण की कसं झालं की प्रत्येकजण आपल्या कुटुंबाबरोबर राहत होता, राहत होतं. पण ह्या ताईंबरोबर एकट्या कुणीच होत्या, नव्हता. कोणीच नव्हतं. आणि पुणे शहराचं लक्ष असं वेधलेलं होतं की बुधवार पेठेमध्ये कसला आलाय सोशल डिस्टन्स. हम्म. त्यावेळेस पण आमची बुधवार पेठ ही म्हणजे चव्हाट्यावरती हम्म, हम्म, होतीच. पण आनंद ह्या गोष्टीचा आहे की आमच्या बुधवार पेठेतल्या ताईंमध्ये एकही कोरोनाचा पेशंट 110 हम्म. दिवस सापडला नाही. आणि त्या 110 दिवसानंतर आम्ही त्या भागामध्ये प्रत्येक एरियातल्या गल्लीबोळामध्ये रांगोळी मी काढली होती, दिवे लावले होते. जशी दिवाळी आत्ता साजरी झाली तशी हम्म. दिवाळी आम्ही कोरोनाच्या 6 महिन्याच्या कडक लॉकडाऊनचा जो पिरियड संपला त्याच्यानंतर आम्ही साजरी केली होती. हम्म. पूर्ण एरिया मग त्या भागामध्ये बुधवार पेठेमध्ये मरगी गल्ली, दानेआळी, भुई गल्ली, वेलकम गल्ली, दत्त मंदिर, ढमढरी गल्ली, बाटा गल्ली या सगळ्या भागांमध्ये आम्ही एका दिवसात सगळ्या भागात रांगोळी घातलेली होती. आणि आता तुम्ही एवढं समाजकार्य करताय, पण तुमच्या संस्थेमार्फत काय काम होतात, कशी कामं होतात, त्याविषयी काय सांगाल? ताई माझ्या संस्थेचं नाव अलका फाउंडेशन आहे आणि ह्या संस्थेअंतर्गत त्या भागातल्या ज्या ज्येष्ठ नागरिक महिला असतात किंवा HIV बाधित असतात, जे लहान लेकरं असतात, लहान लेकरांना आपण शालेय उपयोगी वस्तू वाटप करत असतो. त्याचबरोबर HIV बाधित महिलांना रेशन किट डिस्ट्रीब्युशन असतं, सकस आहार त्यांना मिळावा, न्यूट्रिशन त्यांना मिळावं. आणि ज्या वयस्कर महिला असतात त्यांच्यासाठी पण एक ठराविक वेळेनंतर सगळ्या गोष्टी ठप्प झालेल्या असतात आणि एक उदरनिर्वाह किंवा त्यांची पोटाची खळगी भरण्यासाठी रेशन कार्ड डिस्ट्रीब्युशन आपण करत असतो. वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपण सॅनिटरी पॅड डिस्ट्रीब्युशन करतो. महाराष्ट्र शासनाकडनं तर कोंडोम ही सुविधा पुरवली जाते, म्हणजे कोंडोम प्रोव्हाइड केलं जातात महाराष्ट्र शासनाकडनं. पण माझ्या संस्थेच्या अंतर्गत माझं महिलांना त्यांच्या अडचणीत उभं राहणं, त्यांना मदत करणं, त्यांचा अंतिम संस्कार करणं, 108ला कॉल करणं, तर त्या ताईचा जीव वाचवणं, असं काम त्या भागामध्ये केलं जातं. आणि योगायोगाने वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळे मंडळं असतील, ही लोकं ह्या ठिकाणी सहभागी होतात आहेत. पूर्वी हे प्रमाण कमी होतं आहे, पण आत्ता आनंदाची गोष्ट अशी आहे की वेगवेगळ्या स्तरावरची लोकं म्हणजे एक हात पुढं करतात आहेत, एक हात मदतीचा देत आहेत. आणि ह्या एक हात मदतीच्यामुळे त्या भागातल्या ताईंच्या अस्तित्वाचा जो झगडा आहे, तो झगडा सोडवण्यासाठी मी एकटी नाही आहे आता. मला माझ्या अवतीभोवती जे काही मला सपोर्ट करणारी सिस्टीम आहे, ती सर्व लोकांचा तेवढाच महत्त्वपूर्ण रोल त्या भूमिकेत आहे. आणि एक दिवा अस्तित्वाचा हा उपक्रम जो आम्ही राबवला होता, तो उपक्रम आपण सातत्याने चालू ठेवलेला आहे त्या भागामध्ये. कारण की तिचं अस्तित्व पण आहे, तिचं अस्तित्व गरजेचं नाही असं समजून चालणार नाही आहे. आणि ती आहे तर तिचा विचार पण होणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर. आणि जी एक घृणास्पद किंवा तिरस्कार नजरेने जो समाज त्या ताईला बघतोय, तर ते समाजाने बघू नये. आणि निश्चितच जर का तुम्ही विचार बदलला त्या बुधवार पेठेबद्दल, तर निश्चितच फायदा होऊ शकतो. कारण की जो सिग्मा घेऊन आपण चाललोय बुधवार पेठेच्या बाबतीत किंवा बुधवार पेठ अशी, बुधवार पेठ तशी, पण बुधवार पेठमध्ये राहणाऱ्या सुद्धा ताई ह्या माणूस म्हणूनच आहेत. त्यांनाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे. आणि त्यांना प्रवाहामध्ये, समाजाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करण्याची ही जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे ह्या भागाला जेवढं तुम्ही चांगल्या नजरेने बघाल, जेवढी त्या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्यांना आपलं माना. कधी रक्षाबंधनाला तिथं या, कधी भाऊबीज तुमची त्या ठिकाणी होऊ दे. सिंगल पॅरेंट्स असलेल्या मुलांना मामाचं गाव कळू दे. आणि अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे तुमच्यामुळे कळाल्या तर निश्चितच त्या भागामध्ये चांगलं काम होईल. आणि माझ्या संस्थेला आपण निश्चितच सहकार्य करू शकता. माझं संस्थेचं म्हणजे मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही त्या ठिकाणी आलात आणि अलकाताई कुठं राहते हे विचारलं
तरी त्याच महिला तुम्हाला माझ्या दारापर्यंत आणू शकतात, सांगू शकतात की आमची ताई आमच्यासाठी हे काम करते. तर तिथे एक हात मदतीचा नक्कीच द्या. तुमच्या मदतीची आम्हाला गरज आहे. काम खूप मोठं आहे. काम आपल्याला सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि खिशात नसताना सुद्धा समाजकार्य करता येतं. फक्त मनाची इच्छा, दृढशक्ती पाहिजे, की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि समाजासाठी आपल्याला हे काम करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकं वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतात. माझं जे क्षेत्र आहे, तिथं तिरस्कार आहे. तिथं जर का एखाद्या महिलेने हे काम केलं, तरी ती महिलासुद्धा तीच आहे, असा एक गोड गैरसमज लोकं करतात. तर त्यांना विनंती आहे, की त्या ताईंच्याबद्दल जेवढं तुम्ही वाईट विचार कराल, तेवढे वाईट विचारच होणार आहेत. त्यामुळे चांगला विचार करा आणि माझी ताई ही माझी बेस्ट ताई आहे आणि तिच्यासाठी मी शेवटपर्यंत काम करेल आणि समाजाचा एक ध्यास म्हणून किंवा समाजातली एक व्यक्ती म्हणून मला त्या ताईंसाठी काम करायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा चॅनलचं मनापासून धन्यवाद की त्यांनी मला ह्या ठिकाणी बोलवलं. माझा विषय असा छोटा नाही आहे, खूप मोठा विषय आहे. तरी तुम्ही माझ्या विषयाला समजून घेतलं. फिलिंग मनातले ह्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलताना खूप अतिशय आनंद झाला. कारण की आज ती ताई ह्या ठिकाणी नसली, तरी त्या ताईच्या भूमिकेत जाऊन त्यांच्याविषयीची मांडणी मी ह्या ठिकाणी मी केलेली आहे. आणि फिलिंग मनातले ह्या विषयावरती ह्या चॅनलवरती बोलताना खूप छान वाटलं. त्या महिलांचं नेतृत्व तुम्ही करताय, म्हणजे त्यांना समाजात मान सन्मान मिळवून देण्यासाठी तुम्ही झटताय. तुमचं जे समाजकार्य आहे ते म्हणजे खूप आदर वाटतो तुमचं हे काम, तुमचं समाजकार्य बघून. आणि तुमच्या समाजकार्याला असेच पुढं खूप गोष्टींमधून समाजाची सुद्धा तितकीच साथ मिळावी हीच अपेक्षा आहे. आणि मॅडमनी आपल्याला जे काही गोष्टी सांगितल्या बुधवार पेठेविषयी, त्या महिलांविषयी, तर या बोलण्यातून एकच जाणवतं की त्या महिलांना, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना आपण एक उपभोगाची वस्तू न बघता एक माणूस म्हणून बघणं जास्त गरजेचं आहे. त्यांनासुद्धा तितकाच आदर, सन्मान मिळालाच पाहिजे. तर मॅडमच्या समाजकार्याला खरंच सलाम आहे मॅम. तर तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांच्या मनातल्या फिलिंग्स तुम्ही समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न करताय, तो नक्कीच यशस्वी होईल. आणि तुम्ही इथं आलात त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. मॅडमचं समाजकार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओमधून त्यांच्या मनात, त्यांच्या विचारात कुठेतरी फरक पडेल अशी आशा आहे.